सीएम चषक 2025 आपण पाहतात शेवटचा दिवस स्पर्धेचा. सलामीची जोडी पाहू शकता मैदानच्या आतमध्ये अनिल म्हात्रा सुटलेला असेल मनीष धुमाल. सलामीची जोडी पाहू शकता मैदानच्या आणि मात्र त्या सुटलेला असेल मनीष धुमाल. गोंडाजी मार्गवरती अतुल पाटीलला पाहू शकता. 4 षटकांचा सामना असेल. सीएम चषक 2025 आपण पाहतात स्पर्धेचा शेवटचा दिवस. पहिल्या षटकाच्या सामना अतुलला पाहू शकता. गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला असेल अनिल. 4 षटकांचा सामना. पहिला सामना आपण पाहता मैदानच्या आतमध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते आपल्याला. पहिला चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू आता पाहायला मिळतोय. ईस्टर्नच्या पाठीमागे मास्टर ब्रेनचं काम करत असताना निल्सन मडवी. सुरकाचा फटका पाहायला मिळतो विकेटच्या वरतून. चेंडू 1 बॉन्स ओव्हर द लाईन. 4 धावा मिळतील. दुसऱ्या चेंडूवरती अनिलच्या बॅटमध्ये आज चौकार. सुरकाचा फटका पाहायला मिळतो विकेटच्या वरतून. चेंडू 1 बॉन्स ओव्हर द लाईन. 4 धावा मिळतील. दुसऱ्या पुन्हा एकदा अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू होतो कव्हर पॉईंटच्या दिशेने. तत्पूर्वी एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. थोडीशी चपलाई दाखवत असणार क्षेत्ररक्षक. संघाची धावसंख्या जांपुरली 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. कॉरिडोरकर आपल्याला पाहायला मिळाला. एकदा चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. आता कमबॅक करतो गोलंदाज अतुलला पाहू शकता पहिल्या षटकामध्ये. एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा पटांसह वळत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव खर्च केली होती अतुलच्या माध्यमातून. 7 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना चेंडू पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये. तत्पूर्वी आपल्याला धाव पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. पळून काढली गेली ती एका धावच्या मदतीने धावपूरक सडक करत असताना पुढे 8 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये.
स्ट्राईकला मनीष. पुन्हा एकदा बॅटची काढा आणि एका हातामध्ये झेल टिपत असताना विकीला पाहू शकता एस्टॅनच्या पाठीमागे मनीष मनीषची केळी संपुष्टात. पुन्हा एकदा बॅटची काढा आणि एका हातामध्ये पुढील संघात निनाद येतो मैदानच्या आतमध्ये. आणि मंगेश यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सीएम चषक 2025 मध्ये आपण पाहू शकता पाण्याची सोय करतात. तुमचं देखील मनपूर्वक आभार. व्हाईट चेंडू मैदानच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती मनीषला पाहू शकता दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये अतुलने धावा खर्च केली त्या फक्त 8. एकदा सुरेख असा चेंडू होता ब्लॉकर मध्ये. इथं चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा आल्यावर फुलटा चेंडू होता. तत्पूर्वी आलेली मैदानच्या आतमध्ये एकदा परून लेगबायच्या स्वरूपात. सुरेख गोलंदाजी करताना दुसऱ्या षटकामध्ये पाहतात मनीषला. धाव धावपलकावरती फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. शतक उपस्थित तत्पूर्वी आलेला धाव पाहायला मिळतं. मैदानच्या आतमध्ये एक पळून काढली गेली आहे. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. एका धावाच्या मदतीने धावपळ पुरस्कार असताना 11 स्थिर आणि स्थगित धावपळ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेव या संघाच्या माध्यमातून. स्ट्राईकला अनिल. फुलटो चेंडू 45 नो चेंडू आणि चेंडू फायनलच्या दिशेने तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते धावा मैदानच्या आतमध्ये. एक धाव पळून काढली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागते. 9+2 अशा 3 धावा मिळतील. चौदा धावा धावपलकावरती. या पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पुन्हा एकदा ना चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आता चेंडू आता फायनलच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू थांबलाय. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतो. मैदानच्या आतमध्ये पळून काढले ते 2. पुन्हा एकदा 9+ अशा 3 धावा मिळतील. बॉलर चेंज होईल आता.
दोन बिमर हाताला त्यामुळेच 17 धावा धावपलकावरती. बॉल का 3 झाले 3च झाले ना 3 चेंडू झालेत. 17 आता गोलंदाजी मारकुटी नेल्सनला पाहू शकता. सूर्यकांतचा चेंडू पाहायला मिळतोय नेल्सन यांच्या माध्यमातून. धाकर शरीर असलेला हा गोलंदाज. सूर्यकांतचा फटका पाहायला मिळतो लॉंगांच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा मिळतात या चेंडूवरती. असलेला हा गोलंदाज. सूर्यकांतचा फटका पालवतो लॉंगांच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकावरती. आता तिसऱ्या षटकामध्ये विकी येतात. गोलंदाजी विकीला पाहू शकता. 2 षटकामध्ये 21 बनले आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केले होते अतुलने. विकी येतात तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा कॉर्टच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये एक पळून काढले. दुसरीचा प्रयत्न असेल. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते अनिल अनिनाथच्या माध्यमातून. धावसंख्या धावपलकावरती 23 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळतात. एक पूर्ण काल दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा देखील पूर्ण. 2 धावांवरती समाधान मानावं लागते. धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा फायनल दिशेने आपल्याला फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. निखिल मंडू येतात चेंडूवरती. तत्पूर्वी एक धाव येते. एका धावेच्या मदतीने लेग बॅचच्या स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये धावपलकावरती धावा 26. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांनी आपण भूल करतोय. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळतात. विघ्नेश येतात चेंडूवरती. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतात 2. 2 धावच्या मदतीने धावपलक प्रसार करत असताना 28 या आकड्यावरती. तब्बल या षटकामध्ये जर विचार केला ना तर 7 धावा खर्च केल्यात.
दोन चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी आपल्या धावा पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये एक बलून काढली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा येतात. 30 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा हा पंप करत असताना लॉंगाच्या दिशेने पाहायला मिळते. शतकच्या उपदेश सागर चेंडूवरती येतात. तत्पूर्वी एक धाव मिळते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 31 या आकड्यावरती. या षटकामध्ये विकीने फक्त धावा खर्च केले तर 10. आता शेवटच्या षटकामध्ये पवन येत्या गोलंदाजी मार्कवरती. 3 षटकामध्ये अद्याप धावसंख्येचा विचार केला 31 धावा बनला गावदेवी वरप संघाने. कालच्या दिवसामध्ये आपण विक्रम पाहिला. शेखर दळवी यांच्या बॅटमन 6 चेंडूमध्ये तब्बल 6 षटका ठोकण्याचा विक्रम केलाय त्यांनी या मैदानावरती. 40+ या संघामधून खेळत असताना शेलुमाता वॉल. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतो. पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये पाहायला निर्धाव चेंडू येतोय. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. 1 बॉलचा इशारा येत असताना जतीन भुयाल सरांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सूर्यकाची कामगिरी पाहायला मिळते सापार्डे संघाच्या माध्यमातून. धावा येत नाहीत. 32 धावा धावफलकावरती. एकदा पूर्ण करून काढले. त्याच्या आतमध्ये तत्पूर्वी आपल्या धावा पाहायला मिळतील. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण. वाईट प्लस अशा 2 धावा मिळतील. एकूण 3 धावा. या 3 धावाच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 35 या षटकामध्ये विचार केला पाहून सूर्यकाशी गोलंदाजी करतोय. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतात विघ्नेश. पुन्हा एकदा झेल ड्रॉप पाहायला मिळते. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळतात. 2 तर पालून काढल्यात. तिसरीचा प्रयत्न असेल आणि 3 धावा देखील पूर्ण. कुठून बिटवीन द विकेट पाहायला मिळते. और 30 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू लग.
चला नंतर सामना पाहणार आहोत. उंबरठे सोपी असेल नांका संघ दोन्ही संघाच्या संघाने यायचं टॉससाठी. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो निनादच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. या मॅच मध्ये आपला पहिला षटकार पाहायला मिळतोय. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो निनादच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू शिल्लक. चेंडू धाव संख्येचा विचार केला तर धावपळ करते धावा आपल्या पाहायला मिळतात 44. शेवटचा चेंडू शिल्लक. नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नो प्लस अजून एक धाव मिळते. पुढे धावा आपल्याला पाहायला मिळते. मैदानच्या आतमध्ये पळून काढले गेले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण स्किट होत असताना नो प्लस 2 अशा 3 धावा मिळते. या पुढचा चेंडू फ्रीट असेल. 47 धावा धावपलकावरती. कल्पेश भोर मेंटोरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो लोंगाच्या दिशेने परंतु चेंडू थांबलाय. मैदानच्या आतमध्ये आपल्याला धावा पाहायला मिळते. 2 पळून काढलेत. तिसरीचा प्रयत्न असेल आणि तिसरी धाव देखील पूर्ण. चौथीचा प्रयत्न असेल का? चौथीच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद होतील. निनाद धाव संख्या धावपलकावरती 50 आणि 51 धावांचं लक्ष ठेवलं मैदानच्या आतमध्ये सापाडे या संघासमोर. एकावन्न धावांचं लक्ष पाहिल्यात मॅच मध्ये. उंबरठे संघाचे संगणक येत आहेत रोहित. चला नानकर संघाचे संगणक या आपण तरी टॉस केला जाईल. यानंतरचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. या पुढील सामना उंबरठे वर्सेस नानकर. दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. चला गावदेव वरप संघ तोरण क्षेत्ररक्षण लावून घ्या. या पुढील सामना उंबरठे वर्सेस नानकर. उंबरठे संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करे. उंबरठे संघ आपला निर्णय. उंबरठे संघ निर्णय क्षेत्ररक्षण. ठीक आहे.
रेबल बैलाचे मालक नेल्सन मढी आणि विक्की. चला बाकीचे बाहेर चला. रणजित हॅलो निघले तुम्ही ठीक आहे चला पंच सामना चालू करा. किती करायचे 52 का जिंकण्यासाठी सापाडे संघाला 52 धावांची आवश्यकता. 51 सॉरी 51 स्ट्राईकला येतो मिल्सन मढी. पहिला चेंडू डॉट चेंडू मंदार यांची चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू आणि पहिला विकेट बाद झालेला तो मिल्सन मढी. संघाची धाव संख्या झाले 0 पहिला आणि एक बाद 0. चेंडू मंदार यांची चांगली गोलंदाजी. आता स्ट्राईक लावतो तो विघ्नेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतो तो विघ्नेश. हॅलो षटकातील काही चेंडू शिल्लक. संघाची धाव संख्या झाली ती 0 1 बाद. चला वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. आज 9 मॅच खेळवायच्या आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि ऑफसाईडला मारलेला चेंडू बघूया आणि 4 धावा. विघ्नेश यांच्या बॅट मधून होतो तो चौकार. संघाचं खातं बोललेलं आहे ते 4 ने. आणि ऑफसाईडला मारलेला चेंडू बघूया आणि संघाची 4 धाव धावा. संख्या झाली ती 1 बाद 4. बारीक पूर्ण मरते ना ते व्हिडिओ टाकते फक्त वाटते 1 बाद 4. आणि 1 धाव. संघाची धाव संख्या झाली ती 5. 1 बाद 5. षटकातील काही चेंडू शिल्लक. आणि ऑफसाईडला मारलेला चेंडू बघा किती धावत आहे. 1 धाव पूर्ण आणि मिस फिल्डिंग. धाव संख्या झालेली आहे ते 7.
1-7 षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि आदेश भोईर यांची गच्चाल क्षेत्ररक्षण. आणि स्किट झालेले ते योगेश भोईर आणि 2 धावा. पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकात धावा आलेल्या आहेत त्या 9. 1-9. मशीनची कुठं घेतली ना की दुसरं षटक घेऊन येतो तो मनीष धुमाल. बघूया आपल्या संघासाठी काय करतो तो मनीष. बाबू दुसऱ्या षटकात आलेला आहे तो मनीष. बुटाला गिरीपत नाही त्याच्या. मनीष दुसरा षटक घेऊन आलाय तो मनीष धुमाळ. जिंकण्यासाठी अजून 18 चेंडू 42 धावांची गरज. आणि पहिला चेंडू वाईट. वन बाउन्सचा इशारा पंचांचा. संघाकडे ती 1-10 आणि उंचावून मारलेला चेंडू बघूया. योगेश भोईर झेल खाली आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संघासाठी. संघासाठी 5 धावा वाचवले होते योगेश भोईर यांनी. आणि धावबादच्या सुरुवातीला विघ्नेश बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या झाली 11. पुढे येत आहे तो अतुल. शकता जिंकण्यासाठी अजून 40 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 40 धावा. मनीष टू अतुल. ओ फोन नाही इथं नंतर बोल नाही तो घे तुला मी फोन करीन कोणला तरी पाठवेल बघू कोणला तरी पाठवेल कोणला तरी बोललो ना थांब जरा. षटकातील काही चेंडू शिल्लक. अतुल बघूया आपल्या संघासाठी काय करतो आणि लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. ये ना इथं घे ना. बॅटला लागले का सॉरी बॅट कट आहे. धावसंख्या झाली ती 14. धावसंख्या झाली ती 14. आणि चांगले क्षेत्ररक्षण आणि ओव्हर नाही 1च धाव. धावसंख्या झाली ती 15. काही कारणास्तव विल्सन नोडी हे 0वरती बाद झाले होते. समजू शकतो पावसाळी क्रिकेट आहे काही होऊ शकतो.
सध्या फॉर्मला बॅट्समॅन आहेत ते मिल्सन मडवी. आणि गचाल क्षेत्ररक्षण बाला तांबोली यांचं गचाल क्षेत्ररक्षण. धाव संख्या झालेली ती 19. गचाल क्षेत्ररक्षण बाला तांबोली यांचं. आणि गचाल क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट चेंडू मारलेला बघूया याच्यावर किती धावा भेटतात. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया. एकच धाव, 2 धावा. धाव संख्या झाली ती 21. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज सापडले संघाला. तिसरा षटक घेऊन येतो आहे तो निनाद. 12 चेंडू 30 धावांची गरज सापडले संघाला. याच्या खाली आहेत बघ ना शिडीच्या इकडून मागून घुस ना. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. स्ट्राईकला येतो एक्की, नॉन स्ट्राईकला येतो अतुल. चला पंच, वेळ खूप जास्त झालेले. 12 वाजण्यासाठी 3 मिनिटं बाकी आहेत. उंच मारलेला चेंडू बघूया. आणि पहिल्या चेंडूवर रिकी यांनी प्रहार केला आहे ते 6 धावांसाठी. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 27. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. मारलेला चेंडू बघूया. आणि पहिल्या चेंडूवर 11 चेंडू 24 धावांची गरज सापडली संघाला. यानंतर विनर सामना होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि बघूया 10 चेंडू आणि 24 धावांची गरज सापडली संघाला. सेकंड मॅच झाल्यानंतर विनर सामना खेळवण्यात येईल. आणि एकच धाव. संघाची धाव संख्या झाली आहे 28. 10 चेंडू 9 चेंडू आणि 23 धावांची गरज सापडली संघाला. 9-23 असं समीकरण आहे. अतुल स्ट्राईकला येतो अतुल. आणि 10 चेंडू 8 चेंडू आणि 23 धावांची गरज सापडले संघाला. अजून सामना 50-50 आहे. आणि पंचांचा इशारा येतो तो वाईट चेंडू. 8 चेंडू आणि 22 धावांची अजून आवश्यकता सापडली संघाला. आणि वाईट वर बघूया. आणि अतुल बाद झालेला आहे. डायरेक्ट हिट झालेला आहे बॉल. वाईट चेंडू आहे. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. हाताला चेंडू लागून डायरेक्ट स्टंपला लागल्यामुळे डायरेक्ट हिट झालेला आहे.
वाईट चेंडू आहे. 21 पाहिजे ना. अजून 21 धावांची गरज. 8 चेंडू 21 धावांची गरज ती सापडे संघाला. 8-21 असं समीकरण आहे. पुढचा संघ नानकर संघ आणि उंबर्डे संघाने तयार राहायचं आहे या पुढील सामना. आणि उंचावून मारलेला बघूया. आणि उत्कृष्ट झेल पकडलेले ते योगेश भैर यांनी. संघासाठी 7 चेंडू आणि 21 धावांची गरज अजून. आणि उंचावून मारलेला बघूया. बॅट्समनचं नाव आणि उत्कृष्ट झेल सागर. 7 चेंडू 21 धावांची गरज सापडे संघाला. विकी हा बाद झालेला आहे. विकीची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो सागर. 7 चेंडू 21 धावांची गरज. रोशन भोईर कुठे आला असतील त्यांनी स्टेजची संपर्क साधावा. आणि या चेंडूवर येते ती 1 धाव पूर्ण. आणि बघूया दुसऱ्या धावेचा 1च धाव. तिसरं षटक समाप्त झालेलं आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. चला चला सामना त्वरित चालू करा. योगेश भैर येतो तो गोलंदाजसाठी चौथं षटक घेऊन. किती पाहिजे दादा? 21. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज सापडे संघाला. आणि उंच उंटवलेला षटकार. 5 चेंडू 14 धावांची गरज. पाच चेंडू 14 धावांची गरज सापडे संघाला. आणि उंचावून मारलेला चेंडू बघूया. लई षटकार. 2 चेंडू 2 षटकार. धावांची गरज सापडे संघाला. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावा. आणि उंचावून मारलेला चेंडू बघूया. लई षटकार. 2 काय दिमाग लावलाय आणि काय नाही. त्यानीच 4 चेंडू 8 धावांची गरज. आणि 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 3
3 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. तीन चेंडू 7 धावा. आणि 10 चेंडू 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुढील बॅट्समन येत आहे तो. 2 चेंडू 7 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग. सामना होता कुठे आणि आला कुठे. साहिल नवीन बॅट्समन येत होता तो साहिल. दोन चेंडू 7 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आला कुठे याचा विचार पडला असेल सर्वांना. आणि आता 1 चेंडू आणि 7 धावा. एक चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी चेसिंग. स्पर्धेतील नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि सामना गमवलेला तो सापडे संघाने आणि गावदेवी संघ जिंकलेला आहे. पुढील सामना नानकर विरुद्ध उंबर्डे.